तर मॅच अँड मसाला या आमच्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टीम इंडिया आता सेमीफायनलपर्यंत पोहोचलेली आहे, पण टीम इंडियापेक्षा पण काल आपण चर्चा केली ती अफगाणिस्तानच्या टीमची. अफगाणिस्तानची टीमने यावेळेला सेमीफायनलपर्यंत मजल मारली, पण त्यांचं वर्ल्ड कपचं स्वप्न अखेर अधुरं राहिलंय. साऊथ आफ्रिकेने त्यांच्यावर दणदणीत विजय मिळवलाय. अवघ्या 56 धावांवर अफगाणिस्तान ऑल आउट झाल्यानंतर एक सोपा विजय दक्षिण आफ्रिकेला मिळाला. आणि दक्षिण आफ्रिकेचंही अगदी 1999 पासूनचं सेमीफायनलपर्यंत जात असलं, पण पुढचं फायनलपर्यंत गाठता येत नव्हती. ते स्वप्नही अखेर पूर्ण झाले, ते फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. आणि दुसरीकडे आता इंग्लंड आणि भारत यांची सेमीफायनल काही वेळातच सुरू होणार आहे. या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत पराग आहे. तर पराग, वर्ल्ड कप आपण अगदी सुरुवातीपासून चर्चा करतोय, आपण प्रेडिक्शन केले त्या हिशोबाने इंग्लंड, भारत या दोन टीम तर आहेत. साऊथ आफ्रिकाही तू बोलतो जाईल त्या हिशोबाने. पण ह्या तीन टीम बरोबर आल्या. अफगाणिस्तान अगदीच न वाटलेली टीम आता सेमीफायनलपर्यंत गेली, पण आता तिचा प्रवास इथे संपलेला आहे. फायनलचा दुसरा स्पॉट आहे तो भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एका टीमला मिळणार आहे. तर काय वाटतंय रात्रीच्या टीमबद्दल? पण त्याआधी सकाळच्या मॅचबद्दल सांगूया. मॅचवर जास्त काही बोलण्यासारखं नाही, फारच वन साइड मॅच झाली. तरी पण काय वाटलं ती मॅच बघून अफगाणिस्तानचं? पहिले तर त्यांनी ऑस्ट्रेलिया बरोबर जी मॅच खेळलेली आणि बांगलादेश बरोबर मॅच खेळलेली ती त्यांनी बॅटिंग साईडवर त्यांनी घेऊन गेले. म्हणजे पहिली बॅटिंग केली आणि सेकंड बॉलिंगला त्यांनी गेम फिरवला. या मॅचला पण तसंच वाटलेलं, त्यांनी टॉस पण जिंकलेला. या मॅचला पण त्यांनी पहिला टॉस जिंकला, पहिली बॅटिंग घेतली. असं वाटत होतं की तो ही पण मॅच ते घेऊन जातील त्यांच्या बॉलिंग साईडवर. पण जी साऊथ आफ्रिकेने बॉलिंग टाकले, कडक बॉलिंग टाकली त्यांनी. जो साऊथ आफ्रिकेचा बॉलिंग अटॅक आहे, मार्को यान्सननी जी बॉलिंग टाकली आहे, नंतर शम्सीने जी बॉलिंग टाकली, त्याच्यामुळे ती मॅच एकतर्फच झाली. म्हणजे आपण पहिल्यापासून असं बोलत होतो की त्यांचे ओपनर्स चालले की ती पूर्ण मॅच चालते त्यांची अफगाणिस्तानची. या मॅचमध्ये ओपनर्स गणले त्यांचे, त्याच्यामुळे पुढची मॅच त्यांना काय काढता आली नाही. 56 रन्स डिफेंड करणं म्हणजे नथिंग टू नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आणि दुसरं मेन म्हणजे त्यांचा कॅप्टन राशिद खान, त्यांनी चांगली कामगिरी करत होता. तो चांगले फोर्स मारतोय, सिक्स मारत होता, पण त्याच्यामुळे टाइम टू टाइम त्याचे विकेट काढत होते साऊथ आफ्रिका. त्यांची बॉलिंग सगळेच बॉलिंग चांगले चालले आणि त्यांनी जे बोल्ड घेतले अगदी जबरदस्त बोल्ड घेतले. T20 वर्ल्ड कप मध्ये इतकी तगडी लाईनअपने बॉलिंग केली त्यांनी. आणि तोच धोका फायनलमध्ये जी टीम जाईल त्याला असणारच आहे. पण फायनलमध्ये कुठली टीम जाणार हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी महत्त्वाची आजची संध्याकाळची मॅच जी असणार आहे भारत आणि इंग्लंड. सध्याच मी म्हणजे थोडंसं बघत होतो फोरकास्टचं, तर अजूनही पाऊस तिथे जोरदार सुरू आहे. सध्या घडीलाही अगदी 40-50% पाऊस सुरू आहे आणि दिवसभर तशीच पुढेही पाऊस राहणार आहे असं दिसून येते. त्यामुळे ती मॅच जर नाही झाली तर काल आम्ही जसं म्हटलं तसं भारत थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. पण सध्या तरी मॅच होण्याची शक्यता आहेच. त्यामुळे जर झालीच मॅच तर काय वाटतंय, कसं असेल पारडं कुणाचं जड आहे? सध्या बघितलं तर आपलं जर पारडं वाटतंय, कारण की जी आपण मॅचेस खेळून आलो, म्हणजे ऑस्ट्रेलियाबरोबर आपण खेळलोय, अफगाणिस्तानबरोबर ज्याने ऑस्ट्रेलिया हरवलंय त्यांच्यावर आपण चांगली कामगिरी केली. त्यांना पण वन साईड मारलं, ऑस्ट्रेलिया पण जवळजवळ वन साईडच मारलं आणि आपण आत्तापर्यंत अनबिटन राहिलो. त्याच्यामुळे आपलं पारडं जड वाटतंय. इंग्लंड पण आहे, पण तेवढी मला खास वाटत नाही. या वर्ल्ड कपमध्ये पहिली जशी होती तशी म्हणजे सुपर एटमध्ये जाण्यासाठी पहिली थोडीशी त्यांना टेन्शन होतं आणि त्यामुळे त्यांची टीम तितकीशी स्ट्रॉंग यंदा वाटत नाही आहे. पण ऑफकोर्स सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेसमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड ह्या दोन टीम अशा आहेत ज्या खूप भारी साऊथ आफ्रिका पण तेवढी आता वाटत नव्हती, पण ज्या प्रकारे त्यांनी आज बॉलिंग केली आहे त्यामुळे ते क्लास टीम झाली. बॉलिंगवरच पूर्ण वर्ल्ड कप बॉलिंगवरच चाललंय. म्हणजे बॅट्समन कोणताच चांगली कामगिरी करताना दिसलेलं नाही. कुठल्याच टीमचा बॅट्समनने खूप जास्त रन केले तसं नाही, सगळं बॉलिंगवर चालले. त्या दृष्टीने आपली बॉलिंग म्हटलं तर चांगलीच आहे तशी. बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये जोडला, हर्षदीप आहे. पण अजून एक मुद्दा म्हणजे मला पर्सनली असं वाटतो की मागच्या मॅचमध्येही कुलदीप यादवला खेळवलं होतं, म्हणजे अतिरिक्त एक स्पिनर खेळलं होतं, जडेजा हा अक्षर पटेल असतानाही, आणि सिराजला बसवलं होतं. तेव्हा थोडीशी अशी टीका झाली होती की ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट सिराज हवा होता, त्या 4 ओव्हर्स अजून चांगल्या आपल्याला गाठता आल्या असत्या. मग तसं आज टीम इंडिया तो चेंज करेल का? सिराजला पुन्हा कुलदीप यादवला बसवेल का? पण दुसरीकडे कुलदीप यादवची बॉलिंग तितकीच चांगली आहे, त्यामुळे त्याला बसवणं पण इम्पॉसिबल. पेसर्सचं काय करा, पांड्या तितकासा इम्पॅक्ट टाकत नाहीये. मागच्या मॅचमध्ये त्याची बॉलिंग खराब पडली, तो रन्स खूप खातोय. त्यामुळे प्रॉपर बॉलर सिराज सारखा हवा असेल का? आणि शिवम दुबेकडून तर बॉलिंगचा कोणताच फायदा होत नाहीये टीमला. मग शिवम दुबेला थांबवून सिराजला अतिरिक्त बॉलर्स जास्त खेळवले तर आज हा एक ऑप्शन असू शकतो. म्हणजे पावसाचा विषय आहे तिथे, पावसात पिच कसाही म्हणजे स्कोर करावा लागतो आणि पावसाळ्यात बॉलर्सचं काम नियम तो मेन सगळं इम्पॅक्ट टाकतो. त्यात बॉलर्सचं खूप जास्त काम असतं. आणि अशा वेळेला बोललाच तसं की शिवम दुबेला बसून सिराजला ट्राय करतील, कारण शिवम दुबे बॉलिंग टाकत नाही आणि बॅटिंग पण एवढं खास करत नाही. त्याच्या बदली त्याला घेऊ शकतील, पण चान्सेस खूप कमी आहे. ते तर आहे, कारण की
एंडला आता कुठल्याही प्रकारचं चेंजेस किंवा एखादी Changes. परिवर्तन करणं पॉसिबल नाही आणि ते करणारही नाही शक्यतो. तर अगदी बरोबरच आपण ही जी मॅच वन साइड झाली म्हणतोय अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका, आणि याने अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे 1999 पासून फायनल पर्यंत पोहोचायचा ट्राय करत होते, सेमीफायनल खूपदा गेलेले दक्षिण आफ्रिका, ज्यांना क्रिकेट फॅन्स चोकर्स असं म्हणतात, जे अगदी चांगली कामगिरी करतात पण एंडला जाऊन कुठेतरी मार खातात आणि जवळजवळ मिळालेलं यश त्यांच्या हातातून जातं. पण यंदा त्यांनी फायनलपर्यंत तरी मजल मारलेली आहे आणि आता हा फायनलची मजल मारून कप जिंकणार का आणि आपला चोकर्सचा धाक पुसणार का, तुला काय वाटतं? तू अजूनपर्यंत त्यांची हिस्ट्री काढून बघशील, त्यांचे प्लेयर्स बघशील, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग अग्रेसर असतात नेहमी. म्हणजे तू T20 धर, टेस्ट धर किंवा वन डे धर, म्हणजे जॉन्टी रोड सारखा प्लेअर असेल, हर्षल गिफ्ट सारखं असेल, सगळेच त्यांच्याकडे पॉवरफुल हिटिंगवाले पण आहेत, पण तरी पण ते अजून फायनलला जाऊ शकले नाही. तर मला तर वाटतं यावेळी पण त्यांना नाही वाटत की पुसू शकतील, कारण की पर्सनली मला इंडियात फेवरेट अजून पण फेवरेट आहे सगळी. आणि इंडियन जशी ती परफॉर्म करते, म्हणजे इंडियामध्ये असं एकच प्लेअर नाही की तो रोहित शर्मा खेळतोय, विराट कोहली खेळतोय, टीम गेम चालू आहे. बुमराह त्याची चांगली बॉलिंग टाकतोय, त्याच्या जोडीला हर्षदीप पण चांगलं करतोय, म्हणजे एकट्यावर डिपेंड नाही राहिलो आपण. बरोबर, अगदीच. आणि बॅटिंगमध्ये बॅटिंगमध्ये पण थोडासा खास फॉर्म मध्ये नसला तरी बाकीचे खूप मस्त फॉर्म मध्ये. ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या बॉलिंग अटॅक समोर रोहित शर्माने जो गेम केलाय त्या गेमला म्हणजे तोडच नाही, तो घाबरून सारखा टाकणार गेम केला, कसला गेम केला. आणि तो जर आज त्याने दाखवला तर मग इंग्लंडचा तर काय पुढल्या 5 ओव्हरमध्येच मॅचचा रिझल्टच समोर येईल, जर त्या दिवसासारखा तो फॉर्म मध्ये असेल तर. पण पावसाचा एक मोठा व्यत्यय किंवा आपण बोलू शकतो जो काही विषय येतो तर या मॅचवर खूप मोठा इम्पॅक्ट आहे. पहिले तू पॉवर प्लेस इम्पॉर्टंट ठरेल असं मला वाटतं. पहिले 6 ओव्हर्स मला वाटतं इम्पॉर्टंट, म्हणजे दोन्ही टीमसाठी, इंडिया असो इंग्लंड असो, दोन्ही टीमसाठी पॉवर प्ले सगळ्यात इम्पॉर्टंट ठरेल. कमीत कमी ते 50 ते 60 रन मारायला बघतील पॉवर प्लेमध्येच, कारण की पुढचा इम्पॅक्ट जर पाऊस पडणार असेल तर तेवढं तर त्यांना करावंच लागेल. त्यामुळे ऑफकोर्स बघूया आता मॅच नेमकं काय होते. पावसामुळे ही मॅच होतीये का नाही ह्याच्यावर सध्या प्रश्नचिन्ह झाली तर कशी होतीये हे बघावंच लागेल. आणि फायनलमध्ये इंडिया पोहोचू अशीच आपण आशा करूया. आणि व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज.